विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरती प्रवास करताना प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचं टोक असलेल्या पाटण शहरापासून ते कोकणात प्रवेश करणाऱ्या चिपळूण शहरापर्यंत 62 किलोमीटरच्या अंतरावरील रस्त्यात तब्बल 1235 खड्डे पडल्याचा दावा पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केलेला आहे। चिपळूण शहरापासून पाटण शहरापर्यंत अक्षरशः 2 दिवस शौकत मुकादम यांनी खड्डे मोजत येऊन या ठिकाणी त्याची मोजदाद केली, त्यासोबत त्याची खोलीसुद्धा मोजली आणि त्याचे अंतरही मोजलेले आहे। यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला असून यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता आहे की नाही की खड्डेच आहेत असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण होत आहे। या रस्त्यावरती ठेकेदार आणि प्रशासन आणि सरकार नक्की काय भूमिका घेऊन डोळे झाक करते असाही सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत। मी तुम्हाला आता दाखवला त्याच्या बरोबर 10 फुटावर हा पाझर तलाव झाला आहे। हा बघा, हा पाझर तलाव झाला, पाझर तलाव रस्त्यावर पाझर तलाव म्हणजे आता लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार, रस्त्यावरच पाझर तलाव। या अधिकाऱ्यांचा डोळ्याची झापड उडत नाही, एवढे अपघात या खड्ड्यात झाले ते बोलायचं काम नाही। हे लोकांच्या जीवाशी खेळतायत, यांनी लोकांच्या जीवाशी खेळतायत।